आज मला तुम्हाला काही गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट अशी आहे की माझ्या मागच्या सीटवर एक जण आहे जो काहीतरी खात आहे आणि आज ते त्यांनी स्वतः कमवून आणलेलं आहे. तुम्हाला ते बघून खूप आश्चर्य वाटेल की एवढे लहान व्यक्ती कमवून आणून खाऊ शकते. तर तुम्हाला बघायचं आहे का ते? चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, दिसलं 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 हे आहे ते. आणि हे खात आहे. काय खात आहे? काय कमवून आणलं तुम्ही? हे आहे मसाले भात. हवीने कमवून आणलं बिचारा, गरम गरम. तर अशा पद्धतीने स्वतः कमवलेलं खाताना कसं वाटतं? स्वतः कमवलं नाहीये, दुसऱ्याचं फुकटाचं खात आहे. दुसऱ्याचं फुकटाचं खात आहे. अरे हो, तसा आजची गोष्ट सांगते मी. आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीला म्हणजे असं काही पण असलं आम्ही बाहेर जातो, काहीतरी प्रसाद मिळतं आणि प्रसादमध्ये मसाला भात असला तर आम्ही बाहेर जातोच आणि घेऊन येतो डब्बा भर. कारण आम्हाला मसाले भात हे असं जे आहे ना, सार्वजनिक महाप्रसाद तो खूपच यम्मी वाटतो. घरी तसा भात बनत नाही, म्हणून आम्ही आवर्जून दोघी मायले की जातो आणि मस्त पोट भरून दाबून खातो. आणि तुम्हाला गोष्ट सांगते, हे मी स्वतः एकटीने आणलाय म्हणून मी हे खात आहे. हा, हे ओवीने आणलाय म्हणून ती ओवी खात आहे. आणि माझी मम्मी सांगते की हे मी कमवून आणलंय. कमवून म्हणजे तू आणलं, उतरली, एवढ्या लांब गेली, त्यानंतर ते गरम गरम डबा आणला तिने, तर हे तिचं अचिव्हमेंटच झाला ना. एवढा लांब जाऊन डबा आणला तिने आणि बिचारी आता खात आहे. साठी एवढं मेहनत केलं मी. हा, आता ते मेहनतीचं फळ खात आहे बिचारी. सो सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मागत जायचं.